नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। भाजपमध्ये सगळे ठग गेल्यानं आम्ही ठगमुक्त झालो। शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी इलेक्टोरल बॉन्डवरून भाजपवर केली घणाघाती टीका। पंतप्रधान मोदींकडून लोकसभा निवडणुकीसाठी मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, रामलीला मैदानातून राहुल गांधी यांचा घणाघात। आयपीएल सामना पाहताना रोहित शर्मा बाद झाल्यानं आनंद व्यक्त करणाऱ्याचा खून, मुंबई इंडियन्सच्या 2 चाहत्यांना कोल्हापुरात अटक। अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ननंद भाऊजायांचा प्रचार जोरात, सुप्रिया सुळे आणि सुनीता पवार या दोघींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। नैसर्गिक युती या शब्दाला भ्रष्ट म्हणणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। सुप्रिया सुळेंना आपल्या वहिनी आई समान वाटत असेल तर सुनीता पवारांच्या विरोधात उभं राहू नका, प्रवीण दरेकरांचा टोला। सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी केली नाही तर विधानसभेची तयारी करा, मनोज जरांगेंची मराठा समाजाला पुन्हा साद। जग सोडून गेल्याच्या समजातून घरच्यांनी केलं महिलेचं श्राद्ध, तब्बल 17 वर्षानंतर परतल्यावर पतीनं पुन्हा लग्न करून नेलं घरी। आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रशांतच्या हत्या प्रकरणात तरुणीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी केली अटक। संभाजीनगरची जागा ही भाजपाचीच, 1-2 दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय, संजय सिरसाट यांचा दावा। न्यूज टाइम मध्ये आज येथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।